आजचा विषय खूपच ओळखीचा आहे नाही का? म्हणजे जे आपल्याजवळ नाही तेच नेमकं का हवं असतं. असं कधीतरी वाटतं की ती दुसरी नोकरी जास्त चांगली असती किंवा दुसऱ्या शहरातलं आयुष्य जास्त एक्साइटिंग असतं. अगदी. किंवा दुसऱ्या कुणाचं तरी आयुष्य बघून वाटतं की ते आपल्यापेक्षा कितीतरी जास्त छान आहे. बरोबर. ही जी एक सततची ओढ आहे, जी आपल्याला आहे त्यात समाधान मानू देत नाही, त्यामागचं मानसशास्त्र काय आहे? आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका अभ्यासपूर्ण लेखाच्या आधारे मानवी स्वभावाच्या याच पैलूचा सखोल विचार करणार आहोत. हो, आणि लेखात त्यांनी या ओढीमागची कारणं, त्याचे परिणाम आणि अर्थातच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग यावर खूप छान प्रकाश टाकला आहे. आणि गंमत म्हणजे ही ओढ फक्त भौतिक वस्तूंबद्दल नाहीये. नाही, अजिबात नाही. म्हणजे नवीन गाडी किंवा मोठा बंगला एवढ्यापुरती ती मर्यादित नाही. ती नात्यांमध्ये, करिअरच्या संधींमध्ये, अगदी आपण सुख कसं अनुभवतो त्यातही दिसून येते. अच्छा. विद्यानंद यांच्या मते हा एक खोलवर रुजलेला मानसिक पॅटर्न आहे. म्हणजे आपल्या मेंदूची जडणघडणच काहीशी अशी झालेली आहे की जे उपलब्ध आहे, जे समोर आहे, त्यापेक्षा जे दूर आहे, जे अप्राप्य आहे, त्याचं आकर्षण जास्त वाटतं. अगदी. आजच्या चर्चेत आपण हेच उलगडून पाहणार आहोत की ही भावना नेमकी का आणि कशी निर्माण होते आणि ती आपल्या नकळत आपलं आयुष्य कसं नियंत्रित करते. लेखाची सुरुवातच एका जबरदस्त मुद्द्याने होते आणि तो म्हणजे तुलना. आपण सतत आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्याच्या मोजपट्टीवर मोजत असतो आणि आजच्या सोशल मीडियाच्या जगात तर हे टाळणं जवळजवळ अशक्य झालं आहे. खरंय. कुणाचा तरी परदेशात सुट्टी घालवतानाचा फोटो दिसतो आणि आपल्याला आपली ऑफिसची खुर्ची बोचायला लागते. अगदी. आणि विद्यानंद लेखात या तुलनेच्या खेळामागची एक मोठी गफलत सांगतात. ते म्हणतात की ही तुलना कधीच प्रामाणिक किंवा समान पातळीवरची नसते. म्हणजे बघा, आपण आपल्या आयुष्यातल्या सर्वसामान्य अगदी कंटाळवाण्या क्षणांची तुलना दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या सर्वोत्तम, निवडक आणि फिल्टर लावलेल्या क्षणांची करतो. ओहो. आपण आपल्या आयुष्याची संपूर्ण रॉ फुटेज बघतो, ज्यात चुका आहेत, कंटाळा आहे, संघर्ष आहे, आणि दुसऱ्यांच्या आयुष्याची फक्त फायनल एडिटेड फिल्म पाहतो, ज्यात फक्त आनंदी क्षण आहे. बरोबर. साहजिकच मग आपली फिल्म आपल्याला नेहमीच कमी दर्जाची वाटते. हे रॉ फुटेज विरुद्ध एडिटेड फिल्मचं उदाहरण खरंच खूप समर्पक आहे. म्हणजे आपण हे विसरूनच जातो की त्या चकचकीत फोटोच्या आधी आणि नंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यातही सामान्य आणि कदाचित त्रासदायक क्षण असणारच आहेत. पण मला एक प्रश्न पडतो की हे माहीत असूनही आपण स्वतःला थांबवू का शकत नाही? याचं कारण आपल्या सामाजिक जडणघडणीत आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे आपण एक सामाजिक प्राणी आहोत आणि आपला स्वतःबद्दलचा दृष्टिकोन तो बऱ्याचदा इतरांच्या नजरेतून ठरतो. माझं स्थान समाजात कुठे आहे हा प्रश्न मेंदू सतत विचारत असतो आणि याचं उत्तर शोधण्यासाठी तो आजूबाजूला पाहतो, तुलना करतो. सोशल मीडियाने फक्त एवढंच केलंय की ही आजूबाजू खूप मोठी आणि खूप जास्त आदर्श बनवली आहे. त्यामुळे अपुरेपणाची भावना पूर्वीपेक्षा जास्त तीव्र झाली आहे. अगदी. म्हणजे हा सापळा कळत नकळतपणे खूप मोठा आहे. पण काही वेळा असंही होतं की आपण कुणाशी तुलना करत नसतो, पण तरीही आपल्याला नवीन गोष्टी हव्या असतात. हो. म्हणजे माझ्याकडे जो फोन आहे तो उत्तम चाललाय, पण नवीन मॉडेल आलं की ते हवंसं वाटतं. यामागे काय कारण आहे? इथे तर तुलना नाहीये. इथे दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, ज्याला विद्यानंद नवीनतेचं आकर्षण किंवा मानसशास्त्रीय भाषेत नोवेल्टी बायस म्हणतात. नोवेल्टी बायस? हो. आपल्या मेंदू नवीन गोष्टींना, नवीन अनुभवांना प्रतिसाद देण्यासाठी तयार झालेला आहे. तसं बघायला गेलं तर हे आपल्या पूर्वजांसाठी फायद्याचं होतं. अच्छा. नवीन जागा शोधणं, नवीन अन्न शोधणं, यामुळे त्यांचं अस्तित्व टिकून राहिलं. तोच पॅटर्न आजही आपल्यात शिल्लक आहे. जे आपल्याकडे आहे ते ओळखीचं होतं, त्यात धोका नसतो, पण त्यातली उत्सुकता हे संपलेली असते. बरोबर. म्हणजे ओळखीचा कंटाळा येऊ लागतो आणि मन अपरिचित गोष्टींकडे धाव घेतं. बाहेरून दिसणारी नोकरी, नवीन शहर किंवा एखादी नवीन व्यक्ती आकर्षक वाटण्याचं कारण हेच आहे की तिची पूर्ण ओळख झालेली नसते. आपल्याला फक्त तिची सकारात्मक बाजू दिसते. हो, तिच्या मर्यादा किंवा अडचणी दिसत नाहीत. लेखात विद्यानंद एक सुंदर उदाहरण देतात. कोणतं? दुरून डोंगर साजरे दिसतात कारण त्यावरचे काटेकुटे, खाचखळगे दिसत नाहीत. जवळ गेल्यावरच त्याचं खरं स्वरूप कळतं. पण तोपर्यंत आपलं मन दुसऱ्या एखाद्या दूरच्या डोंगराकडे आकर्षित झालेलं असतं. आणि ही न संपणारी धावपळ आहे, म्हणजे एका नवीन गोष्टीमागून. अगदी.
धावतच राहणं. दुसऱ्या नवीन गोष्टीमागे धावत राहणं. आणि मला वाटतं याच धावपळीला खतपाणी घालणारा तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या अपेक्षा. हो. त्याच विद्यानंद अपेक्षांचा सापळा म्हणतात. गंमत अशी आहे की जेव्हा ती इच्छित गोष्ट आपल्याला मिळते तेव्हा आनंद होतो, नक्कीच होतो. पण तो आनंद तात्पुरता असतो. अगदी. काही दिवसांनी किंवा महिन्यांनी आपल्या आनंदाची पातळी पुन्हा पूर्ववत होते आणि मग मन एक नवीन उणीव शोधायला लागतं. अरे. मानसशास्त्रात याला हेडोनिक ट्रेडमिल असं म्हणतात. हेडोनिक ट्रेडमिल. हो, म्हणजे आपण आनंदाच्या ट्रेडमिलवर धावत राहतो, खूप प्रयत्न करतो, पण असतो एकाच जागी. म्हणजे हा विचारच खूप अस्वस्थ करणार आहे की आपण ज्या गोष्टींसाठी इतकी धडपड करतो त्या मिळाल्यावर मिळणारा आनंद कायम टिकणारा नाहीये. कायम टिकणारा नाही. याचं कारण माणूस परिस्थितीशी जुळवून घेतो. याला हेडॉनिक अडॅप्टेशन म्हणतात. ओके. नवीन गाडी सुरुवातीला खूप आनंद देते, पण 6 महिन्यांनी ती फक्त प्रवासाचं एक साधन उरते. पहिली मोठी पगारवाढ खूप आनंद देते, पण काही महिन्यांनी ते वाढलेले पैसे आपल्या जीवनशैलीचा भाग बनतात. आणि मग आपल्याला त्याहून जास्त हवे असतात. बरोबर. हा आनंदाचा शोध कधीच संपत नाही आणि एका इच्छेतून दुसरी इच्छा जन्माला येत राहते. आणि या सगळ्या चक्राला समाज आणि जाहिरात विश्व अजून गती देतं नाही का? नक्कीच. तुमच्याकडे हे नाही म्हणून तुम्ही अपूर्ण आहात हा संदेश तर सतत आपल्यावर आदळत असतो. अगदी. विद्यानंद लेखात याला निर्मित असमाधान म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड डिसॅटिस्फॅक्शन असं म्हणतात. मॅन्युफॅक्चर्ड डिसॅटिस्फॅक्शन. हो. जाहिरात कंपन्यांची संपूर्ण यंत्रणाच मुळात आपल्या मनात असमाधान निर्माण करण्यावर चालते. ते उत्पादन विकत नाहीत, तर एक भावना विकतात. ते आपल्याला सांगतात की तुम्ही जसे आहात किंवा तुमच्याकडे जे आहे ते पुरेसं नाही, पण आमचं उत्पादन वापरलं तर तुम्ही अधिक आनंदी, अधिक यशस्वी, अधिक आकर्षक व्हाल. यामुळे काय होतं तर आपल्या खऱ्या गरजा काय आहेत हे आपण विसरतो. आणि इतरांनी ठरवून दिलेल्या किंवा जाहिरातींनी निर्माण केलेल्या इच्छांमागे धावू लागतो. हाच नियम मग नात्यांनाही लागू होतो का? कारण हा अनुभव अनेकांना येतो की आपल्या जवळच्या माणसांमधले चांगले गुण दिसेनासे होतात. हो. आणि दूर असलेल्या किंवा अप्राप्य व्यक्तीमध्ये एक काल्पनिक परिपूर्णता दिसू लागते. अगदी तंतोतंत. नात्यांच्या बाबतीत हे अधिक सूक्ष्मपणे घडतं. जोडीदारासोबत रोज राहताना त्याच्या सवयी, त्याच्या मर्यादा, त्याच्या उणीवा दिसतात. कारण आपण त्या नात्याची रॉ फुटेज जगत असतो. बरोबर. पण बाहेरची एखादी व्यक्ती जिच्याशी आपला मर्यादित संबंध आहे ती फक्त तिच्या चांगल्या निवडक रूपातच दिसते. आपण त्या व्यक्तीबद्दल एक आदर्श चित्र मनात रंगवतो. प्रत्येक नात्यात काहीतरी उणीव असतेच. ते स्वीकारण्याऐवजी दुसरं नातं अधिक चांगलं असेल या कल्पनेच्या आधारे मन पलायन शोधतं. जवळच्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेल्या हजारो गोष्टी आपण विसरतो. आणि एखादी छोटीशी चूक आपल्याला मोठी वाटू लागते. अगदी. पण ही जी नसल्याची भावना आहे ती नेहमीच नकारात्मक असते का? कारण लेखात विद्यानंद एक सकारात्मक बाजूही मांडतात. हो. आणि हा या चर्चेतला सगळ्यात महत्वाचा भाग आहे मला वाटतं. ते म्हणतात की हीच भावना कधीकधी प्रेरणा ठरते. बरोबर. ही एक दुधारी तलवार आहे. माझ्याकडे पुरेसं ज्ञान नाही ही जाणीव आपल्याला नवीन पुस्तकं वाचायला लावते. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही ही भावना आपल्याला जास्त कष्ट करायला प्रवृत्त करते. माझं आरोग्य चांगलं नाही ही चिंता आपल्याला व्यायाम करायला लावते. अगदी. जगातले मोठे शोध, महान कलाकृती आणि वैयक्तिक प्रगती यामागे कुठेतरी सध्याचे आहे त्यापेक्षा काहीतरी चांगलं शक्य आहे हीच भावना असते. ही प्रेरणा आहे. मग प्रेरणा आणि असमाधान यातली सीमारेषा कुठे? आपली भावना आपल्याला पुढे ढकलतीये की खड्ड्यात ढकलतीये हे कसं ओळखायचं? विद्यानंद यावर एक सोपा मार्ग सांगतात. जेव्हा मला हे मिळवायचे आहे ही भावना असते तेव्हा ती प्रेरणा असते. अच्छा. यात स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेलं असतं. पण जेव्हा या भावनेचं रूपांतर त्याच्याकडे ते आहे आणि माझ्याकडे नाही म्हणून मी दुःखी किंवा अपयशी आहे असं होतं, तेव्हा ते असमाधान बनतं. बरोबर. तेव्हा ते असमाधान बनतं. यात लक्ष दुसऱ्यांवर आणि स्वतःच्या उणीवांवर केंद्रित होतं. प्रेरणा आपल्याला ऊर्जा देते तर असमाधान आपली ऊर्जा काढून घेतं. प्रेरणा कृती करायला लावते तर असमाधान फक्त मत्सर आणि दुःख देतं. परफेक्ट. वा, हा फरक खूपच स्पष्ट आहे. मग या सततच्या धावपळीतून, या असमाधानाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? यावर उपाय काय आहे? उपाय आहे. कारण हे सगळं ऐकून थोडं निराशाजनक वाटू शकतं. नाही, अजिबात नाही. कारण यावर एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे सजगता आणि कृतज्ञता. कृतज्ञता. हो.
विद्यानंद म्हणतात की समाधान म्हणजे इच्छा मारून टाकणं नव्हे, तर आपल्या इच्छांना योग्य दिशा देणं. आणि याची सुरुवात होते माझ्याकडे काय नाही यावरून लक्ष हटवून माझ्याकडे काय आहे हे पाहण्याने. कृतज्ञता हा शब्द ऐकायला खरंच खूप सोपा वाटतो, पण व्यवहारात आणायला तितकाच कठीण आहे. कारण आपलं मन सतत काही नाही हेच शोधत असतं. बरोबर. म्हणूनच याला एक सराव किंवा मानसिक व्यायाम म्हटलं आहे. कृतज्ञता म्हणजे एक प्रकारे मनाला पुन्हा प्रशिक्षित करणं, रिट्रेन करणं. हो. जसं आपण शरीरासाठी व्यायाम करतो तसा हा मनासाठी व्यायाम आहे. लेखात एक सोपा उपाय सांगितला आहे. काय? रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा 3 गोष्टी आठवून लिहा, ज्या त्या दिवशी घडल्या आणि ज्याबद्दल आपण आभारी आहोत. अगदी छोट्या गोष्टी चालतील, उदाहरणार्थ, जसं की आज मित्राशी खूप दिवसांनी छान गप्पा झाल्या किंवा आज जेवण खूप चविष्ट होतं. हा सराव सुरुवातीला विचित्र वाटेल, पण हळूहळू तो आपल्या मेंदूला काय चांगलं आहे हे शोधण्याची सवय लावतो. म्हणजे आपला दृष्टिकोनच बदलायला लागतो. आपलं लक्ष उणीवांवरून उपलब्ध असलेल्या गोष्टींकडे वळतं. अगदी. आणि जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा, नात्यांचा, संधींचा खोलवर विचार करतो, तेव्हा त्यांची खरी किंमत कळू लागते. जी नाती, जे आरोग्य, जी संधी आपण गृहीत धरलेली असते, ती किती मौल्यवान आहे हे जाणवतं. आणि मग मनाची बाहेरच्या दिशेने होणारी धावपळ आपोआप कमी होते. याचा अर्थ प्रगतीची इच्छा संपते असं नाही. नाही, अजिबात नाही. पण ती एका शांत आणि समाधानी मनातून येते, अस्वस्थ आणि अतृप्त मनातून नाही. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की जे नाही त्याच्यामागे धावण्यामागे तुलना, नवीनतेचं आकर्षण, अपेक्षांचा सापळा आणि बाह्य प्रभाव अशी अनेक मानसशास्त्रीय कारणं आहेत. हो. हे भावना दुधारी तलवारीसारखी आहे. ती आपल्याला प्रेरणाही देऊ शकते आणि असमाधानाच्या गर्तेत ढकलूही शकते. अगदी. आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग इच्छा मारण्यात नाही, तर आपल्याकडे जे आहे त्याची सजगपणे कदर करण्यात आणि कृतज्ञतेचा सराव करण्यात आहे. आणि या सगळ्याच्या शेवटी विद्यानंद यांच्या लेखातला एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, विशेषतः जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवीशी वाटत असेल. कोणता प्रश्न? तो प्रश्न असा आहे की मला ही गोष्ट खरंच हवी आहे का, की फक्त ती माझ्याकडे नाही म्हणून हवी आहे? वा. या एका प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर कदाचित आपल्या मनाची बरीचशी अनावश्यक धावपळ थांबवू शकतं आणि जे आयुष्य आपण जगत आहोत त्यातच दडलेलं सौंदर्य शोधायला मदत करू शकतं.